हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धै मुक्तये। श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीची आशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कोणा करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय आदिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चला, विचार सागर तरंग चौथा, परिच्छेद 35. आभासाच्या 7 अवस्था। आभासाच्या 7 अवस्था आहेत। या आभासाच्या अवस्था सद्गुरू तुला कळाव्यात म्हणून सांगतो म्हणले होते, पण कशासाठी सांगतो म्हणले होते? कारण मी ब्रह्म आहे असे ज्ञान आभासास होते,
आणि ती यथार्थ आहे, भ्रमरूप नाही, हे तुझ्या लक्षात येण्याकरता. कशा करता? मी ब्रह्म आहे असे ज्ञान आभासास होते आणि ते यथार्थ आहे. ते ज्ञान सुद्धा कसं आहे? आणि तो कसा मानू लागला? ज्ञान भ्रमरूप ज्ञान मानू लागला, है का नाही? मग त्या भ्रमरूप ज्ञानाने संसार दुःखाची निवृत्ती कशी होईल? आणि ज्ञान कोणचं? मी ब्रह्मरूप आहे हे ज्ञान आभासाला कसं होईल? आणि जर झालंच तर त्या भ्रमरूप ज्ञानानं या संसार दुःखाची निवृत्ती होणार नाही, असं त्याला सांगूनही कळा नाही गेलं. याचं समाधान करूनही, समाधान केलं नाही असं नाही, तरी पण त्याचं समाधान झालं नाही. समाधान न होण्याला कारण पाहावं लागतं. जर समाधान झालं नसेल तर मग तुझा अदृष्ट आहे, जाऊ दे, मग समजत नसल तर राहू दे, मग ऐकू नको, असं मानणारा वेदांत संप्रदाय नाही. प्रयत्न करून जर टळतच नसेल तर त्याला अदृष्ट मानावं. प्रयत्न करूनही जर दुःख टळत नसेल तर त्याला अदृष्ट मानावं. मग एकदाच प्रयास करणे, प्रयत्न करणे, याला प्रयत्न करणं म्हणत नाहीत. प्रयत्न कशाला म्हणतात? प्रयत्नामध्ये वारंवार क्रिया करणे, त्याला म्हणायचं प्रयत्न. मग तसं त्याला एकदाच सांगितलंय की बाबा रे, हा संसार दुःख तुझ्या ठिकाणी नाही, तू आभासरूप जो चिदाभास आहे, जीवाचं स्वरूप आहे, तो चिदाभास म्हणजे तो जीव, तो आभास, या आभासाला अवस्था प्राप्त करून घ्यावी लागते. कशाची? तर मी ब्रह्मरूप आहे हे ज्ञान होण्याची अवस्था लागते. त्यावेळेस मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होत असतं. अनुभव येण्याला, अनुभूतीला अवस्थाची गरज असते. अवस्था नसेल तर अनुभूती येत नाही. मग अवस्था म्हणजे काय? अवस्था म्हणजेच बदल. आहे त्या परिस्थितीच्या वेगळा, म्हणजे पूर्व परिस्थितीहून निराळा, त्याला म्हणायचं बदल. ज्या स्थितीमध्ये जर एखादा विषय समजत नसेल, ज्या अवस्थामध्ये जो विषय समजत नाही, तर असं म्हणायचं की तो विषय समजण्याची ती अवस्था नाही. तो विषय समजण्याची अवस्था नाही म्हणून विषय समजाना. कारण अवस्थावर विषय अवलंबून असतो. अवस्थावर
इच्छा अवलंबून असतात आणि इच्छावर विषय अवलंबून असतात आणि विषयावर भोग अवलंबून असतो आणि भोगावरून पुन्हा त्या भोगातला आनंद अवलंबून असतो, त्या भोगातलं दुःख म्हणजेच सुखदुःखाचा अनुभव येण्यासाठी अवस्था लागते. तसं ज्ञान होण्यासाठीही अवस्था नसताना जर विषय समजून देण्याचा प्रयत्न केला तर त्याला ती अवस्था आडवी येते. लहान लेकरांना त्याची अवस्था बालक अवस्था आहे आणि जर लहान लेकराला आपण तत्वज्ञानाचा विषय जर सांगितला तर त्याला समजते का? त्याला कारण काय आहे का नाही? मग आता हे जो प्रपंच आहे, संसार जो आहे आपणाला हा प्रतीत व्हायला, हा सर्व कशावर आहे? हा अज्ञानावर आहे. या प्रपंचाची जी अवस्था आहे का आता, ही कोण्या अवस्थेत आहे? ही सगळी सृष्टी जी आता वावरायली, व्यवहार करायली, ही सगळी त्या अवस्थेत आहे. म्हणून संसार हा जो कार्य आहे, हा संसार कार्यरूपाला आला आहे. याला कारण काय आहे? अज्ञान आहे का नाही? मग अज्ञान हे त्याचं कारण असल्यामुळं मग अज्ञानाची ती अवस्था आहे. हा प्रपंच जो प्रतीतीला आलाय आणि याच्यामध्ये जे लोक वावरायलेत, जे व्यवहार करायलेत, जे इच्छा करायलेत, जे भोग भोगायलेत, ह्या सगळ्या क्रिया कोण्या अवस्थेत आहेत आता? याला अज्ञान अवस्था म्हणायची. म्हणून दूरदृष्टीनं जर बघितलं जगाताकर तर जग कोण्या अवस्थेत आहे? अज्ञान अवस्थेमध्ये आहे. आणि तीच अवस्था महात्मे पाहत असतात की जगत कोण्या अवस्थेत आहे. मग यांना अवस्थांतर करण्याची गरज आहे, कारण अज्ञान अवस्थेमध्ये त्यांना स्वरूपाचं ज्ञान होणार नाही, मोक्ष प्राप्त होणार नाही, त्यांना सुखाची प्राप्ती होणार नाही, कारण यांची अवस्था बदलावं लागेल आणि अवस्था बदलल्याशिवाय ज्ञान होणार नाही. तसा शिष्य अज्ञान अवस्था सोडी नाही किंवा सोडली असल पण त्या का अज्ञानाच्या का एक अवस्था आहेत का? अज्ञानाला ते अज्ञानच दोन प्रकारानं अज्ञानच त्याला, त्याच्यात दोन अवस्था आहेत. अज्ञानातच त्यालाच अवस्था आहेत दोन. आता अज्ञानाला बी अवस्था असतात का? अहो कशाला बी अवस्था येतात, कारण सृष्टी म्हणलं हे स्थिर नाही. संसार म्हणलं की त्या संसार शब्दाचा अर्थच तसा आहे. संसारती इति संसार हा असं संस्कृत ग्रंथामध्ये त्याची व्याख्या केली. जो एका ठिकाणी राहत नाही त्याला संसार म्हणा, मग काहीही म्हणा तुम्ही, त्याला म्हणायचं संसार. आणि मग त्या अज्ञानाच्या दोन अवस्था आहेत. पण अवस्थाचं स्वरूप कळालं ना? बदलणे. हा, बदलणे. जर आपण ज्वारी पेरली कोण्या अवस्थेत?
तर तिला असं काय म्हणते त्याला मुचकुण्यावर निघाल्या की आपण काय म्हणतो आताशी उगवण अवस्था चालू आहे, पिकाची उगवण अवस्था आहे. थोडी फुटफुट झाली की आपण म्हणतो आता काय कोळपाला यायची अवस्था आली. ती आता कोळपायच्या अवस्थेला आली. पुन्हा कांड धरती, आता कांड्याला ज्वारी आली, आता पोटऱ्यात आली, आता निसवली, आता हुरडा व्हालाय, आता परिपक्व झाली, तेव्हा तिची काढायची अवस्था आली. ह्या इतक्या अवस्था तिनं पार पाडून ह्या त्या पिकाच्या काय झाल्या अवस्था. हे सगळं अवस्थावर अवलंबून. आणि ती एकच अवस्था राहिली असती तर ज्वारी निसवली असती का? मग बदल म्हणजेच अवस्था हे का नाही. तसं गुरुजीला वाटलं की आता याच्यामध्ये बदल करावा लागतोय गडी, हे अवस्था सोडीना झालाय, म्हणून आता याला अवस्था द्यावी लागते, अवस्थेचं ज्ञान द्यावं लागतं. आणि याला आभासाची अवस्थाही सांगितल्याही नाही. कारण जन्माला आल्याच्या नंतर संसारच करणे ही संसाराची अवस्था, संसारिक अवस्था. त्यानं परमार्थच केला नाही मरुस तर तो जन्माला, पण एकाच अवस्थेमध्ये एकाच अवस्थेत राहिला, त्यानं अवस्था बदलली नाही. मग त्याच्या ठिकाणी त्याच्या देहाच्या अवस्था बदलल्या, त्याच्या कमाईच्या राहणीमानाच्या अवस्था बदलल्या, बाकीच्या अवस्था बदलल्या ना त्यानं. पण त्या अज्ञानाची अवस्था बदलली का त्यानं? तीच आहे त्या पुस्तकापाशी, तीच आहे का? जाऊ दे मग, जाऊ दे. आणि जर समजा एखाद्यानं सत्कर्म उपासना चालू केल्या, त्याची ती परमार्थाची कोणती अवस्था आहे? पूर्व अवस्था. सत्कर्म उपासना करणे हे काय? परमार्थाची पूर्व अवस्था. म्हणजे परमार्थाच्या पूर्व अवस्थेमध्ये तो त्यानं प्रवेश केलाय. काय ना, जाऊ दे, ते पुन्हा बघू, नाही गो सत्य. आता परमार्थामध्ये त्यानं प्रवेश केलाय, सत्कर्म आणि उपासना तो करायलाय, हे का नाही. म्हणजेच थोडीशी त्याची सांसारिक अवस्थामध्ये काय झालाय? बदल झालाय, हे का नाही. निव्वळ संसार करू लागला, पण तो आता सत्कर्म करायलाय, उपास धरायलाय, उपास्य दैवता करायला, वाऱ्या करायला, अवस्था बदलली, माळ घातली, हे का नाही. आता त्या ठिकाणी ज्ञान नाही, हे कबूल करावं लागेल, हे का नाही. पण त्या ठिकाणी त्याला परोक्ष ज्ञान झालंय. तो कोणाची तरी उपासना करायला, त्या अर्थी त्यानं कुठंतरी देव मानलाय, म्हणजे त्याला परोक्ष ज्ञानानं ती अवस्था प्राप्त झाली. आणि नंतर त्याला हे जे पुढची अवस्था सांगत येतं, असं होतंय तसं होतंय, वैराग्य करावं लागतंय, विवेक करावं लागतंय, साधन संपत्ती करावी लागते. महाराज लोक कीर्तनातून खरे सांगतात ना. मग त्यानं ते ऐकलं की ते म्हणते आता आपल्याला ते बी करावं लागेल. मग सत्कर्म उपासना करीत करीत तो विवेक वैराग्यादी साधनालाही लागतो. मग विवेक वैराग्यादी साधनाला मुमुक्षु पर्यंत जाऊस तर त्यानं ती साधनं केली, अंतरंग साधनं. विवेक वैराग्य साधन संपत्ती आणि मुमुक्षुत्व ही कशी आहेत? अंतरंग साधनं आहेत. आणि सत्कर्म आणि उपासना बहिरंग आहेत, है का नाही. मग त्या बहिरंग साधनेतून तो अंतरंग साधनेमध्ये आला की त्याच्यामध्ये त्याच्या परमार्थाच्या अवस्थेमध्ये आपल्याला अनुभव आलाय ना. आपल्याला
अनुभव आहे. आणि मग तितकं कळूनही त्याला विषय कळत नाही की आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचंय. म्हणून त्याला विषयाचं ज्ञान व्हावं म्हणून, परमात्म्याचं ज्ञान व्हावं म्हणून तो अधिकार संपन्न करून घेतो आणि नंतर अनुबंध चतुष्टयामधला अधिकारी होतो तो. आणि अधिकारी झाल्याच्या नंतर ती अधिकाराची एक अवस्था आहे. ती कशी आहे? अवस्थाच आहे ती, अधिकारी अवस्था आहे. आणि मग त्या अवस्थेत मध्ये त्याला आणखी काही प्राप्त करून घ्यायचं असतंय. निवृत्ती शास्त्रानं, वेदांत शास्त्रानं कशाचं प्रतिपादन केलंय, कोणता विषय सांगायले, प्रयोजन काय सांगायले, फल काय सांगायले, तर आणि संबंध कोणाशी जोडायचा आहे हे ज्यावेळेस त्याला कळत आहे, त्यानं संबंध जोडला की पुन्हा त्याची सिद्ध अवस्था तयार होते, अधिकार्याची सिद्ध अवस्था तयार होते. म्हणजे तो मुक्त होतो. ती मुक्त अवस्था. पुन्हा मुक्तीच्या अनेक अवस्था आहेत, पुन्हा वेगवेगळ्या मुक्ती येतात, ते त्याच्या अभ्यासानुसार. म्हणजे ह्या अवस्था आहेत अशा. मग आता जर त्याला आभासालाच ज्ञान होतंय आणि कोण्या ज्ञानानं, तर अहम ब्रह्मास्मी या ज्ञानानंच आभासाला ज्ञान होतंय की मी ब्रह्मरूप आहे. तर हे ज्ञान त्याला होण्यासाठी त्याला अवस्था नाही. एखादा काय करतोय त्याला सांगतच राहतोय, कवर बी सांगतच राहतोय, मग त्याच्या अवस्थाचा विचार करत नाही तो कोण्या अवस्थेपर्यंत आलाय. मग आभासाची अवस्था गुरुनी अगोदरच का नाही सांगितल्या त्याला? अगोदरच सांगायला पाहिजे होत्या, पण त्यावेळेस सांगितल्या नाही. कारण ह्या अवस्थेपर्यंत त्याला आल्याशिवाय आभासाची अवस्था कशा सांगताय? अहो याच्या अवस्था सांगितल्या ते ना बऱ्याच ठिकाणी. संसार कोण्या अवस्थेतला आहे, संसारिक कोण्या अवस्थेतले हे सांगितलंय, पण त्या आभासाच्या अवस्था नाही सांगितल्या. आभासाला मुक्त होण्यासाठी, मोक्षे म्हणजे ब्रह्मज्ञान होण्यासाठी जी अवस्था लागते ती अवस्था शिष्याच्या ठिकाणी आभासाला ज्ञान होतंय हे त्याला अनुभव यायला पाहिजे ना. आभासाला ज्ञान होतंय आणि कुटस्थाला होत नाही. ते ज्ञानरूपच आहे. कुटस्थ ज्ञानरूपच आहे आणि आभास ही त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, पण सामान्यत्वात गेलंय ते बी, है का नाही. आणि अज्ञानाचा त्या ठिकाणी आवरण बसलेला आहे. आणि त्याच्या योगानं त्या बुद्धीमध्ये ज्ञान ग्रहण करून घेण्याची ताकदच नाही, पात्रताच नाही. म्हणजे ती त्या अवस्थेची बुद्धी त्या अवस्थेची नाही, तिच्यात दोष आहेत ना, हे का नाही. मग अवस्था ही जी सांगायची आता, ती कुणाची सांगायची? आभासाची. आभास कोण आहे? जीव आहे, है का नाही. बुद्धिस्थ चैतन्य तो जीव आहे आणि त्या जीवाला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून द्यायचंय. पण ते ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान त्याला व्हायना, म्हणजे त्याच्या ठिकाणी ती अवस्था ज्ञान ग्रहण करून घेण्याची आलीच नाही. मग त्याला, शिष्याला इच्छा आहे मुक्त होण्याची, इच्छा व्हाली, पण त्याला अवस्थेचं ज्ञान नाही. आता शिष्याकडे काय आहे? अवस्थेचं अज्ञान आहे.
मग आभास कोण्या अवस्थेमध्ये मी ब्रह्मस्वरूप आहे असं जाणत नाही, आणि कोण्या अवस्थेला आला म्हणजे मीच ब्रह्म आहे असा जाणील? ती अवस्था त्याला सांगावे लागेल की त्या आभासाची कोणती अवस्था मी ब्रह्मरूप आहे असं जाणण्याची. मग ती अवस्था आभासाला प्राप्त करून घेता येत नाही का? ह्याच्यामध्ये एक विशेष असं सांगायचंय बरं का, ह्या प्रपंचातल्या अवस्था येत असतात, आणायच्या गरज नसती. प्रपंचामधल्या अवस्था आणायची गरज नाही, त्या आपण मत्य येत्यात. लहानाचं मोठं आपण मत्य होतो. लहानाचं मोठं व्हावं लागतंय का आपल्याला? आपण मत्य होत, आणि मोठं झालेलं म्हातारं सुद्धा. आणि जर ते आपल्या हातात असलं असतं तर कोणीच म्हातारं झालं नसतं. कोणीच म्हातारं झालं नसतं, त्या अवस्थेला कोणी गेलंच नसतं ना. मग प्रपंचामधल्या अवस्था आपल्या हातात नाहीत, म्हणून त्या अवस्थेमध्ये बदल करायची नाही. प्रपंचातल्या अवस्थेतलं काय बदल करायची, आणि जरी करण्याचा प्रयत्न केला करता येते का? मग किती पावडर लावलं, किती काही केलं, अवस्था बदलन का? म्हणजे जे ईश्वराच्या हातातलं आहे ते जीवाकडून होणार नाही. जीवाने किती प्रयत्न करू द्या, म्हातारं नाही व्हायचा किती प्रयत्न करू द्या, कारण त्या ईश्वर कक्षेतल्या अवस्था आहेत. म्हणून त्या अवस्थेच्या नादी लागायची काही गरज नाही जीवानं. मग आता या ठिकाणी आपला विषय काय आहे की आभासाला ब्रह्मज्ञान होण्याविषयी अवस्था लागते. मग काही परमार्थिक अवस्था असतात, त्या अवस्था अहो काय अज्ञानाच्या अवस्था आहेत, अज्ञानाच्या तशा काही ज्ञानाच्या बी अवस्था असतील ना. जशा अज्ञानाच्या अवस्था आहेत तशा ज्ञानाला सुद्धा अवस्था आहेत. मग आपणाला या बंधनामध्ये ठेवणाऱ्या ह्या अज्ञानाच्या अवस्था आहेत. बंधनात ठेवणाऱ्या मोक्ष न होऊ देणाऱ्या ह्या अज्ञानाच्या काय येतात, आणि आपण त्याच अवस्थेमध्ये वावरायलो म्हणून आपल्याला मोक्ष व्हाय नाही. आणि त्या अज्ञानाच्या अवस्था कोणत्या येतात? अज्ञान ही एक अवस्थाच आहे, आणि त्या अवस्थेत प्रपंचीय संसार करायला येतं, हे का नाही? पण ते अज्ञान हे त्यालाही अवस्था येतात, म्हणजे त्यालाही प्रकार येतो. कारण त्याची काही वंशावळ झाली म्हणजे त्याचाही ते वंश वाढलाय. कारण न कळणे याला काय म्हणायचं? अज्ञान. मी काहीही जाणू शकत नाही याला म्हणायचं अज्ञान. या शब्दाचा अर्थ सगळ्याला माहिती आहे, प्रसिद्ध अर्थ आहे. आणि ब्रह्म म्हणजे काय तेही न कळणे, याबद्दल काय सुद्धा माहित नसणं ब्रह्माबद्दल, याच नाव अज्ञान आहे, हे की नाही? आणि मग मला ब्रह्म म्हणजे काय ते माहित नाही असा व्यवहार त्या अज्ञानामुळेच होतो. हा व्यवहार कशा? असा अनुभवच आहे. व्यवहार म्हणजे तो अनुभव. ब्रह्म काय आहे ते मला माहित नाही, ब्रह्माबद्दल मला काही अनुभव नाही. ब्रह्म कशाला म्हणतात ते माहित नाही, म्हणजे ते अनुभव.
हे की नाही? म्हणजेच तो अनुभव अवस्था दाखवायलाय. काय अवस्था दाखवायला? ही अज्ञानाची अवस्था आहे. तो अनुभव दाखवायला. त्याच्या ठिकाणी त्या अनुभवाचे संस्कार काय दाखवायलाय? की याच्या ठिकाणी अज्ञान आहे. हा म्हणायला ना मी ब्रह्म जाणू शकत नाही, ब्रह्म काय आहे ते मी काय कळत नाही. याच्या बोलण्याचा अनुभव आहे ना तो. त्या अनुभवामध्ये तो अनुभव कशाने आलाय? त्याला त्या संस्कारानं आलाय. त्याला सर्व असत संस्कार येत आणि त्याला परमार्थिक संस्कार अजिबात नाहीत. मग त्याच्या ठिकाणी काय? अज्ञान. हे अज्ञान त्याची अवस्था आहे. ही पहिली अवस्था आहे आभासाची. आभास म्हणजे आता जीवत धरायचा आणि ते आपणच, आणि ही आपलीच पहिली अवस्था. आणि या अवस्थेला आपण होतो. मग ही अवस्था आपण सत्कर्म उपासना करीत 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 इथपर्यंत आलो. म्हणजे अवस्था बदलीत बदलीत ह्या अवस्था कधी बदलल्यात, काय झालं काय पता लागला नसेल. मग परमार्थामध्ये तेच असतंय. अवस्था बदललेल्या ह्या कळू नये. अवस्था बदललेल्या कळू नये. पण त्या अवस्था कोणत्या कशाच्या आहेत ह्या माहीत असाव्या. संसारिकाच्या अवस्था कोणती आहे, पारमार्थिकाची अवस्था कोणती आहे. म्हणजे पारमार्थिक खऱ्या तर दोनच अवस्था आहेत ना. एक पारमार्थिक अवस्था आणि एक संसारिक व्यावहारिक अवस्था. ह्या खऱ्या दोनच अवस्था आहेत. पण व्यावहारिक अवस्थेसाठी लागणारी सामुग्री आणि परमार्थ अवस्थेसाठी लागणारी सामुग्री, या सामुग्र्या भिन्न आहेत. संसार करण्यासाठी ज्ञानाची काही आणि परमार्थ करण्यासाठी मग ज्ञानालाही अवस्था लागतील. जशा संसाराला अज्ञानाची अवस्था लागली तशी ज्ञानाची अवस्था ही परमार्थालाही लागणारच. मग ती अवस्था म्हणून घेऊच नाही, ते साधन म्हणून घ्यावं. आणि ते साधन साधल्याच्या नंतर ती अवस्था येतील. मग बघावं की आपल्यात ती अवस्था आली का. साधन करायच्या अगोदर बघत नाही, बघतच नसते तर साधन करायच्या अगोदर. पेशंट ऍडमिट करायच्या अगोदर त्याला फरक पडलाय का नाही हे आधी बघू नये. त्याच्यावर काही उपचार केलाय आणि त्या उपचार केलेल्याचा काही परिणाम झालाय का त्याच्यात, आणि त्या परिणामाची काही अवस्था बदलली का, पेशंटची अवस्था त्या परिणामानं बदलली का. आणि जर बदलली असेल तर त्या औषधाचा त्याच्यावर परिणाम झालाय म्हणायचं, हे का नाही. मग त्या अवस्थेची अवस्था बदलली याला कारण तो उपचार. तसा आपल्यामध्ये आलेली अवस्था याला कारण जे आहे साधना, ही साधना फलीभूत झाली का नाही ती अवस्था सांगते. की आता आपण जे साध्य करू लागलोत का ते आपल्याला आता प्राप्त झालंय, आणि ते प्राप्त झालं की आपली अवस्था बदलती. पण कळत नाही हो अवस्था बदललेली. परमार्थ संपुष्टर कळत नाही अवस्था बदललेली, पण बदलती. हा, जसं आता आपण परमार्थ करण्याच्या अगोदर आपली जी वृत्ती होती, आज आता ती वृत्ती आहे का. पण आपण त्याच्यावर कधी विचार केला का आता माझ्या वृत्तीमध्ये बदल झालाय, पत्ताच नाही. काय काय डॉक्टर लोक असे असतात इंजेक्शन देतात मात्र अजिबात कळू देत नाहीत. मग आपण म्हणतो लय त्याचा हात चांगला आहे, इंजेक्शन दिलेलं सुद्धा कळू देत नाही. तसं परमार्थ करताना आपणाला त्या अवस्था कळू नये जे म्हणतो ना, फरक तर पडाव.
हा, म्हणून अवस्था ह्या येत असतात. अवस्था आल्याशिवाय पुढे ढकलत नसतंय होय. अधिकार पुढे जातच नाही अवस्था आल्याशी. म्हणून परमार्थ अवस्थेनं करावा लागतो. ती अवस्था आपल्याला बाणायली का? मग ती अवस्था आपल्यात आली का नाही? जे त्या अवस्थेचं लक्षण सांगितलंय ते लक्षण आपल्याला बांधलेत का नाही? आपल्यात ते लक्षण आलेत का नाही? हे ते साधन झाल्यावर बघित जात जा, साधनाच्या अगोदर बघू नये. पण ते साधन करायच्या अगोदरच म्हणतात आम्ही शुद्ध होतो. तशी अवस्था जन्माला येण्यासाठी सुद्धा 10 अवस्था लागतात. जन्माला गर्भातून बाहेर पडण्यासाठी 10 अवस्था येतात. त्या 10 अवस्था पार करून है की नाही तो जन्माला येतो. म्हणजे अवस्थांतर झाल्याशिवाय सिद्धी प्राप्त होत नाही. आहे त्या अवस्थेत सिद्धी प्राप्त होत नाही. सिद्धीसाठी जी अवस्था लागते ती अवस्था आणणं गरजेचं. ती खरी मुक्त अवस्था खरी. ती अवस्था तिलाच खरी अवस्था म्हणतात. आणि इतर ज्या अवस्था आहेत ह्या सगळ्या साधनेतल्या अवस्था आहेत. मग मुक्त अवस्थेला आपण येण्यासाठी काय करावं लागतंय? तर ती अवस्था येण्यासाठी जे ज्ञान सांगितलंय ते ज्ञान आत्मसात करावं लागतंय. आणि ते ज्ञान आत्मसात केल्यावर आपल्या वृत्तीमध्ये बदल पडतो. आपल्या वृत्तीमध्ये बदल पडतो. आणि त्या वृत्तीमध्ये बदल पडल्याला हा वृत्तीलाच कळतो. कोणाला कळतो? हा, वृत्तीनच कळतो. वृत्तीला कळतो म्हणजे वृत्तीतल्या चिदाभासाला कळतो, है का नाही? मग जे चित्यालाच कळत आहे ना आपला परमार्थ कुठपर्यंत आलाय हे दुसऱ्याला कळन का? मग आपण कोण्या अवस्थेत आहे हे आपल्यालाच कळतंय, दुसऱ्याला कळतंय का? मग साधन झालं की बघत जावं ह्या साधनेचा आपल्याला गुण आलाय का? सत्कर्म उपासना केल्या की तो अंतरंग साधनाला लागला का नाही? मग त्याचं बहिरंग साधन करण्यासाठी थोडासा त्याची इच्छा कमी होते का नाही? आणि विवेक वैराग्यादी साधनामध्ये तो तुटून पडतो का नाही? है का नाही? मग त्याची अवस्था बदलली का नाही? आणि विवेक वैराग्यादी साधनापेक्षा पुन्हा श्रवण मनन निधिध्यासन या साधनेला लागल्या याच्याकडे ध्यान देतो का तो? पण ते साधन सुटत येत का? पण त्याच्याकडे ध्यान नसते पुन्हा. कारण ते अंगवळणी पडलेली असते. त्याच्याकडे पुन्हा त्या अवस्थेकडे बघायची गरज नसते. पुढची अवस्था धरताना खालची अवस्था बघायची काय गरज नसती ना. मग दृष्टी साधकाची समोर असावी लागते ना. मग ती अवस्था जशी पहिली अवस्था सोडून दुसऱ्या अवस्थेला तो प्राप्त होतो तर पहिल्या अवस्थेचं ज्ञान होते. कधी कधी अनुभव येत असेल पुढे गेल्यावर मागायला कळत आहे. पुढे गेल्यावर कारण अंतर काटल्याशिवाय किती काटलं हे सांगता येत नसतंय. अंतर वलांडल्यावरच कळतंय किती वलांडलंय. तर तसं आपण परमार्थात आल्याच्या नंतर आता विवेक वैराग्यादी साधनं आपण करून मुमुक्षुता प्राप्त केली आणि आता अधिकारानं आपण युक्त होऊन विषयाशी काय झालो तो विषय प्राप्त करण्यासाठी प्राप्त म्हणजे त्याला काय प्रवृत्त झालो हे का नाही. त्या प्रवृत्तीमध्ये येत आता वेदांत शास्त्रानं काय विषय सांगितलाय? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. मग जीव कसा ब्रह्मरूप आहे? आता हा जो आपला चाललेला साधन हे जे चाललेलं साधन आहे उपक्रम चालू आहे तर याच्यामध्ये आपणाला
ह्या 7 अवस्था कळल्याच्या नंतर तर कळायला पाहिजे का नाही? मग आता लक्षात ठेवा ना ही अवस्था. आता आपण मागे जे अर्थाध्यास निवृत्तीचे ज्या प्रक्रिया ऐकल्या त्यावेळेस आपली अवस्था कशी होती, आणि आता स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायची प्रक्रिया चालू झाली. ज्ञान अध्यास निवृत्त करण्याची प्रक्रिया चालू झाली. आता ती वृत्ती आता नाही इथं. ती निवृत्ती जी होती का, निवृत्ती वृत्ती ती नाही आता इथं. आता इथं वृत्ती कोणती झाली? प्रवृत्ती झाली. आता इथं वृत्ती कोणती यायली? म्हणजे काहीतरी प्राप्त करून घ्यायचंय, आणि तिथं काय होतं? काहीतरी निवृत्त करायचं. तिथं सोडायचं होतं, आणि आता इथं प्राप्त करायचंय. म्हणजे अवस्था बदलली का नाही? मग आता ही अज्ञान जी आहे ही एक अवस्थाच आहे, अज्ञान. आणि हीच अवस्था ज्ञान होऊ देत नाही. कारण अज्ञानात अंधारात दिसतच नाही, हे सगळ्याला माहित आहे ना. तसं अज्ञानानं कळतच नाही. मग काय कळत नाही? तर मी कोण आहे हे कळत नाही. आणि ब्रह्म कशाला म्हणतात तेही माहित नाही. मग ह्याला म्हणायचं ही एक आभासाची काय? हा, आभास म्हणजे जन्माला आला की तो कोण झाला? आभासच झाला. मग त्यानं संसार करू की काही करू, पण सत्कर्म उपासना करून जर तो ज्ञान मार्गात आला, इथं विषयाला आला, विषय ब्रह्मैक्य ज्ञानाच्या विषयात आला, की मग त्याला ह्या ज्ञानाच्या ह्या आभासाच्या 7 अवस्था कशा असतात हे ज्ञात असणं आवश्यक आहे. कारण त्या अवस्था झाल्याशिवाय विषय कळणार नाही. कारण त्या अवस्थानुसार ते ज्ञान होणार आहे ना. मग अज्ञान ही एक अवस्था आहे. आणि मग अज्ञान कशाला म्हणायचं? त्याचं लक्षण काय आहे? की न कळणे. याला काय म्हणायचं? अज्ञान. म्हणजेच ब्रह्म म्हणजे काय ते न कळणे, याच्याबद्दल काही सुद्धा माहित नसणे, याला म्हणायचं अज्ञान. मग या अज्ञानाच्याच आवरण आणि विक्षेप अशा 2 शक्ती आहेत. त्याच्या ह्या 2 भुजाच आहेत. भुजा 2 हात आहेत. कशाचे? किंवा त्याला हे 2 झालेले लेकर आहेत म्हणा. आणि शास्त्रीय भाषेतून हे त्याचे कार्य आहेत. ह्या कार्याला कारण अज्ञानच आहे. आणि मग हे कार्य कोणते? ते 2 शक्त्या कोणत्या आहेत? ह्या आवरण आणि विक्षेप. मग आवरण कायला म्हणायचं आणि विक्षेप कशाला म्हणायचं? आवरण म्हणजे झाकून टाकणे, पांघरून घालणे, कोंडून टाकणे, लपविणे, उजागारीला न येऊ देणे, हे आवरणाचं लक्षण आहे. आवरणाचं. मग ते आवरण त्याला शास्त्रीय भाषेमध्ये आच्छादन म्हणतात. आच्छादन. आच्छादन या शब्दाचे हे इतके पर्यायी शब्द आहेत. असं त्याचा सरळ अर्थ आहे आच्छादन. आणि जीवाला आपल्या कुटस्थ रूप मुख्य आत्म्याचे, ब्रह्माचे सच्चिदानंद भान होऊ न देणे. त्या आभासाला कुटस्थाचं भान म्हणजे ज्ञान. म्हणजे तो आभास जो आहे त्या आभासाला मी कुटस्थ रूपच आहे असं त्याला भान न होऊ देणं, त्याला न कळू देणं, यालाच काय म्हणायचं?
आवरण. मग हे आवरण, या आवरणाच्या दोन, पुन्हा त्याच्यामध्ये काय येतात, दोन शक्ती येतात. बघा, अज्ञानालाही दोन लेकर आहेत. अज्ञानालाही दोन लेकर आहेत. कोणचे? आवरण आणि विक्षेप. आवरण आणि विक्षेप. आता हे आवरण मोठं आहे, आधी नाव घेतलं ना त्याचं, आणि त्याला बी दोन लेकर आहेत. त्याचे नाव काय घेतले आता? आभानापादक आवरण आणि असत्वापादक आवरण. आभानापादक आवरण, असत्वापादक आवरण. हे कसे मुसलमानाचे नाव असले वाटेल. आभाना, पण हे कोणाचे येत? आवरणाचे. हे कोणाचे येत? आवरणाचे येते. आवरणा, आभानापादक आणि असत्वापादक. मग आता आभानापादक म्हणजे काय? भान न होऊ देणे. अभान, भान न होऊ देणं. कशाचं भान न होऊ देणं? त्या आभासाला कुटस्थाचं भान न होऊ देणं, त्याला म्हणायचं आभानापादक. आणि असत्वापादक, तिथं असताना सुद्धा मी ब्रह्म कसा असू शकन, मी देव कसा असन, आणि जर असलोच असतो तर मला वाटलं नसतं का मी देव आहे म्हणून. आणि जर असला असता बाहेर कुठे होता ते दिसला नसता का. याला म्हणायचं असत्वापादक आवरण. आता हे आवरण आहेत का नाही जगात? आभासाला म्हणजे जीवाला, ह्याच आवरणात का नाही? आभानापादक, असत्वापादक, ह्याच आवरणानं. आणि हे कोणाचे येत आवरण? हे यायला कारण काय आहे? अज्ञान, हे का नाही? आणि हे अज्ञान कुठे आल्यावर जातंय? संसारात आल्यावर जातंय का संसारात आल्यावर परमार्थ केल्यावर जातंय? संसारात आल्यावर जात नाही, संसारात येऊन परमार्थ करावं लागतंय, तेव्हा अज्ञान. आणि त्याचे ते दोन लेकर बी, आभाना आणि असत्वा, हे सुद्धा घालवा येत. पण हे घालविण्यासाठी संगती करावी लागते. आभानापादक, हे ज्याची त्याला जात नाही तर मग त्याला म्हणायचं आभानापादक आवरण. आवरणाचे दोन प्रकार, आभानापादक आणि असत्वापादक. या आवरणाच्या दोन शक्त्यामुळे ब्रह्माच्या आत्म्याचे भान होऊ न देणे, ते आभानापादक आवरण शक्तीचे कार्य आहे. आणि ब्रह्म नाहीच असा निश्चय होणे, हे असत्वापादक आवरणाचे, आवरण शक्तीचे कार्य आहे. हे दोन्हीचे दोन कार्य आहे. यालाच राहू आणि केतू म्हणतात. पुराण करते यालाच काय म्हणतात? राहू आणि केतू. आणि हेच ग्रहण लावतात कोणाला? आभासाला. सतत आमुष्या ठेवतात त्याच्या ठिकाणी, पौर्णिमा होऊच देत नाहीत तिची. मग अज्ञानाचं जे मोठं अपत्य आहे, आणि त्या मोठ्या अपत्याचे दोन अपत्य कसे आहेत याचं आपणाला लक्षण कळालं. आता त्याचं अज्ञानाचं जे दुसरं अपत्य, अज्ञानाचं विक्षेप, त्याला कशाला म्हणतात विक्षेप ते पहा. विक्षेप म्हणजे काय? कार्य जे आहे, हे कार्य, यालाच विक्षेप म्हणायचा. हे कार्यरूप जगत जे दिसायले आपणाला, हे विक्षेपच आहे, असा शास्त्रीय रूढ अर्थ आहे. विक्षेप म्हणजेच कार्य.
अज्ञानाचा परिणाम, अज्ञानाचा परिणाम स्थूल सूक्ष्म शरीरे आणि त्या त्या शरीराच्या ठिकाणी होणारा अभिमान व त्यापासून होणारी अनंत दुःखे इत्यादी सर्व जगत यास विक्षेप असे म्हणतात. म्हणजेच हे दिसायला तेच नाही, स्थूल ही सूक्ष्म ही, कारण स्वप्नामध्ये सुद्धा काय आहे? म्हणजे विक्षेपच आहे ते. म्हणजे ज्या ज्या काली बुद्धी कार्यान्वित होते तो विक्षेपच आहे. मग जागृती येऊ की स्वप्न येऊ, जे प्रतीतीला यालय तो विक्षेप आहे. विशेषाला येणं म्हणजेच विक्षेप, अशी व्याख्या केली तरी विशेषीकरण झालं की तो विक्षेप झाला म्हणायचं. ही अज्ञानाची तिसरी अवस्था साक्षात बंद रूप आहे. विक्षेप हा साक्षात बंद आहे, साक्षात. आणि पहिल्या दोन अवस्था तिच्या कारण आहेत. ह्या विक्षेपाच्या पहिल्या दोन अवस्था अज्ञान विक्षेपाच्या ही अज्ञानाची तिसरी अवस्था. कशाची? अज्ञानाची तिसरी अवस्था आहे. अज्ञान, आवरण आणि विक्षेप. म्हणून हे विक्षेप हा बंद रूपच आहे. आणि पहिल्या दोन अवस्था हिच्या कारण आहेत. विक्षेपाचे कारण कोण येतात? अज्ञान आणि आवरण. ह्या दोन ज्या आहेत ना अवस्था, त्या दोन अवस्था विक्षेपाला म्हणजेच काही न कळणे, काही न जाणणे त्याला म्हणायचं अज्ञान. आणि न कळू देणे याला म्हणायचं आवरण. कळू बी द्यायचं नाही आणि कळत बी नाही आणि कळू द्यायचं नाही. त्याला तर आल्या आल्या कळत नाही, जन्माला आल्या आल्या कळत नाही, आणि त्यानं प्रयत्न केला तर ह्या दोन अवस्था विक्षेपाला कारण. म्हणजे ही प्रतीतीला कारण, ह्या प्रतीतीला कारण त्या दोन आहेत. आणि त्या दोन जर नाही घालविल्या तर आपली प्रतीती ही जन्मोना जन्म अशीच राहणार. विक्षेपाला येणार आपण. विक्षेपाला येणं म्हणजेच कार्याला येणं. विक्षेप म्हणजे काय? कार्य. कार्य म्हणजे काय? जन्म. कार्य जन्म. मग जन्माला यावंच लागेल. अज्ञान आणि आवरण निवृत्त नाही केलं तर, वास्तविक पाहता आवरण हे कोणाचं आहे? जीवावर, आभासावर आवरण. कशाचं आहे? अज्ञानाचंच आवरण. न कळणे. आणि कळणे म्हणजे काय? मी ब्रह्मरूप आहे. न कळणे म्हणजे ब्रह्म काय आहे ते मला माहित नाही. खरं तर हे अज्ञानाच, पण याच्या फोड करून दिलाय आपल्याला. अज्ञानाचे दोन काय सांगितले आता पुन्हा? उपलक्षणं सांगितलेत पुन्हा ती. पण वास्तविक पाहता अज्ञान हेच आवरण आहे खरं, है का नाही? अज्ञानाचं ते जास्त खुलासा व्हावा म्हणून त्यांनी काय केलंय? त्याच्या शक्त्या सांगितल्या आता. आणि त्याच्या शक्त्या सांगितल्या म्हणून अज्ञान चांगलं कळालं. म्हणून अज्ञान म्हणजे न कळणे. हे न कळणेच कारण कशाला आहे? या विक्षेपाला कारण आहे. विक्षेप आपणाला निवृत्त करायचा असेल तर अज्ञान निवृत्त करावं लागेल. अज्ञान निवृत्त नाहीच केलं तर विक्षेप निवृत्त जाणारच नाही, निवृत्त होणारच नाही विक्षेप. म्हणजे जन्म मरण टळणार नाही.
जन्म मरणाला कारण अज्ञान आहे, कार्याला कारण उपादान कारण अज्ञान आहे, हे की नाही? उपादान कारण अविद्या, उत्पन्नाला कारण खरं तेच आहे ना. जे उत्पन्नाला कारण आहे का तेच कारण अगोदर निवृत्त करावं लागतंय. आणि निमित्त कारण त्याचं ज्ञान करून घ्यायचंय, त्याला निवृत्त कुठं करायचंय? एक निवृत्त करणार आहे करायचंय आणि एक प्राप्त करायचंय. एक प्राप्त करायचंय या अगोदर सांगितलं की एक प्राप्त करायचं आणि एक मग आता निवृत्त करायचं आपल्याला कसं कळालंय की हे अप्तरंगाचा पूर्वसूत्र निवृत्त करायचं सांगितलंय ना. मग कसं करायचं? अधिष्ठान ज्ञानानं. मग आता अधिष्ठान ज्ञान प्राप्त करून घ्यायलो. मग या अधिष्ठान ज्ञानानं त्याच्या प्राप्तीनं काय होणार? ब्रह्माचं ज्ञान होणार. ब्रह्माचं ज्ञान झालं की मग तो मुक्त होणार. मुक्त झाल्यावर पुन्हा जन्माला येईल का? मग जन्मालाच नाही आला तर त्याला संसार दिसेल का? मग संसाराचा अभावच होणार ना, का त्याचा अभाव होणार? अभाव रूप जाणणारा नसतो, जे जाणायलोत का ते अभाव रूप आहे. जाणणारा जे जाणायला आहे ते अभाव रूप जाणायला आहे. आणि जो जाणायला आहे का अभाव रूप तो भाव रूप आहे. मग भावच काय करायला आहे? अभावाला जाणायला आहे. भाव मग भाव श्रेष्ठ का अभाव श्रेष्ठ? अभाव त्या भावाला जाणतंय का? मग जाणणार श्रेष्ठ का न जाणणार है का नाही? आणि जे अभाव रूप असतंय का ते जड असतंय? आणि त्या जडाला जे जाणणार असतंय का ते चेतन असतंय? मग आता आपल्याला हे देह आहे आणि आपण आहे, मग हा देह भाव रूप आहे का अभाव रूप आहे? आणि त्याला जाणणारे कोण आहेत? मग आपण भाव रूप आहेत का अभाव रूप आहेत? मग आता हे देह मेला, समजा मेलं, मग अभाव कोणाचा होणार? आणि आपला आपण भाव रूप. अभाव आपण कधीच होत नाही. आपण अभावात जरी गेलो तरी अभाव रूप नाही. आपण संसाराला अभाव रूप संसाराला जरी आलो तरी आपला अभाव झाला का? स्वप्नात गेलो तरी आपला अभाव झाला का? आणि झोपीत गेलो अभावात गेलो तरी आपला अभाव नाही. म्हणजे आपलं स्वरूप हे भावरूप आहे. म्हणून मोक्ष कसा सांगितलाय? भावरूप मोक्ष सांगितलाय. आणि इतर सांप्रदायिक काय म्हणतात? तुमचा मोक्ष अभाव रूप आहे, कारण तुम्ही तिथं सगळी निवृत्ती करायलात. मग सगळा अभावच व्हालाय की? अरे कोणाचा व्हालाय अभाव? आपण हे अज्ञानाचं लक्षण, आवरणाचं लक्षण आणि विक्षेपाचं लक्षण हे 3 लक्षणं बघितली. आता मला वाटलं होतं 7ला 7 होते ना, पण अदृष्ट म्हणा आपलं तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही. उद्याच्या वेळामध्ये ते राहिलेले आपण पाहू. पुंडलिक वरदे.